मनीष रामभाऊ अहिर, GNA कॉलेज बार्शी टाकळी, हेड डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर सगळ्यात प्रथम आपण इथं मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हे शिकू. आणि हे शिकण्यापूर्वी सगळ्यात पहिले मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतो, व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी. तर सगळ्यात पहिलं आपण हे सांगू तुम्हाला की मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, जे तुम्हाला एखादा इन्स्ट्रुमेंट लागतं त्या पाहण्याकरता, तर त्या इन्स्ट्रुमेंटला आपण मायक्रोस्कोप म्हणतो. तर असे ऑर्गॅनिझम, अशी दुनिया, असं युनिव्हर्सल दुनिया आहे ती की ज्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म जीवाणू दिसतात. आणि जे मायक्रोलॉजी स्पेसपर्यंत गेलो आणि तिथल्या ज्या माती म्हणा किंवा तिथलं जे आहे सबस्टन्स, त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिझम शोधून काढतो. कारण असं सगळं मानलं जाते की सगळ्यात पहिलं आपण जीवनाची सृष्टी जे केल्या जाते ते मायक्रो ऑर्गॅनिझमपासून उत्पत्ती झालेली आहे. ॲमिबा नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याला आपण काय म्हणतो, सगळ्यात पहिला जीवाणू म्हणतो. म्हणजे त्याला आपण 2 सेक्शनमध्ये डिवाईड करतो. तो आहे प्रोकॉरेटिक आणि इकॉरेटिक्स, असे 2 सेक्शन आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामुळे मी सगळ्यात पहिलं हा विचारतो की मायक्रोबायोलॉजी तुम्ही का घेता. जर घेता तर सगळ्यात पहिले तुम्ही सायन्स घेतलं असेल, त्यामुळे तुम्ही मायक्रोबायोलॉजी घेता. अप्पर के जी लोअर के जी पासून तुम्हाला आई वडील सायन्सचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो असा राहतो, जे दिसते तुम्ही त्यालाच मानता. जसे मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात म्हणून तुम्ही मानता त्या गोष्टीला. पण इतर जर तुम्ही हाच प्रश्न मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्याला विचारला तर तुम्हाला करेक्ट सांगणार की मायक्रो ऑर्गॅनिझम कशाला म्हणतात. पण तुम्ही आर्ट किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला की तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम बघितला का, तो असा फिरतो किंवा त्याला एवढ्या हँड्स असतात, त्याला पाय असतात, तो फिरू शकतो आणि तो हवेमध्ये सुद्धा उडू शकतो. आज कोरोना तुमच्यावर इफेक्ट केला, त्यामुळे पूर्ण जगाला माहीत झालं व्हॉट इज व्हायरस. नाही तर व्हायरस म्हणजे काय माहीतच नव्हतं आजपर्यंत. तर हे जे आहे, हा डिफरन्स जो आहे, हा डिफरन्स फक्त तुम्हीच सांगू शकता मायक्रोबायोलॉजी. आता मला एक प्रश्न परत विचारायचा आहे. जर तुम्हाला जे दिसते तुम्ही त्याला मानता, त्यामुळे तुम्ही मायक्रो बायोलॉजी घेतलं, अप्पर के जी पासनं तर आज पुस्तकामध्ये नाही आला ना. का नाही आला, कारण की त्याच्या सायन्समध्ये जे तुम्ही दिसते, जे तुम्ही मानता आणि जे तुम्हाला करायचं आहे ते सायंटिफिकली प्रूफ असल्याशिवाय तुम्ही या गोष्टीला मानू शकत नाही. जे सायंटिफिकली प्रूफ आहे त्याच गोष्टीला तुम्ही मानता. अदरवाईज सायंटिफिकली प्रूफ नाही झालं तर तुम्ही त्याला डिसकॅरेज करता, त्याला नाहीसं करता. पण आपली पूर्ण भारत असा विरुद्ध दिशेला जात आहे आणि जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा खूप विरुद्ध दिशेने भेद करतात, विश्वास करतात अशा गोष्टींवर जे अस्तित्वातच नाही आहेत. त्यामुळे मिरॅकल शब्द पहिल्या वर्गापासून तर आतापर्यंत नाही आहे. ज्या गोष्टी सायन्स प्रूव्ह करते, जे दिसते, जे आपण फील करतो त्या गोष्टीलाच तुम्ही विश्वास ठेवा. सायंटिफिकली प्रूव्ह करतो, प्रॅक्टिकली प्रूव्ह करतो त्याच गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. अदरवाईज त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका ज्या गोष्टी या अस्तित्वातच नाही आहेत. आणि अप्पर के जी पासून जेवढे सायन्सचे बुक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये मिरॅकल शब्द नाही आहे किंवा असा कोणताही शब्द नाही आहे. जादू टोना का नाही शिकवलं तुमच्या आईवडिलांनी हे जादू टोना का तुमच्या मी प्राध्यापक अहिर तुम्हाला हे आव्हान करतो की फक्त सायन्स आणि सायन्सच घेतलं पाहिजे. सायन्स घेतल्यामुळेच या भारताचा विकास होईल. आपण जापान, चायना, इंडोनेशिया, मलेशिया आणि रूस, अमेरिका यांच्या बरोबरीत आपण त्याच वेळेला जाऊ शकू ज्या वेळेला तुमची थिंक त्या पद्धतीने बनणार आहे. सायन्स बेसवरच बनणार आहे. सायन्स शिवाय तुमचं दुनिया नाही आहे. म्हणून तुम्ही परत एकदा विचार करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही मायक्रोबायोलॉजी आहे. अदरवाईज तुम्ही